आता घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण या गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। घरगुती गॅस सिलेंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे। घरगुती वापराचा हा गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येत असतो। आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणातच नागरिकांना देण्यात येणार आहे। सिलेंडर तोच राहणार आहे, मात्र त्यामध्ये गॅस हा 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरावा लागेल असे आदेश आता सरकारने गॅस कंपन्यांना दिले। जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जातील। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। आता भरून तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपलं की नवीन सिलेंडर आता 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहे। इकडे व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येते। दुसरीकडे गॅस तुटवड्यामुळे मुंबईतली अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत। मुंबईतील प्रसिद्ध अशा नॅशनल साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गॅस नसल्यामुळे केवळ ब्रेड बटर दिला जातोय। हॉटेलमध्ये इंडक्शन बसवण्यात आलं असलं तरी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणं शक्य नाहीये। हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक फलकही लावण्यात आला। तर घरगुती गॅस टंचाई नसून सुरळीत पुरवठा सुरू असल्याचं वारंवार सरकारकडून सांगण्यात येते। मात्र वसईत चित्र वेगळं आहे। वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या HP गॅस डीलरच्या ग्राहकांनी सुमारे 20 दिवसांपूर्वी सिलेंडर बुकिंग करूनही अद्याप गॅस मिळाला नाही अशी तक्रार आहे। काहींना डिलिव्हरीचा मेसेज मिळूनही सिलेंडर घरी पोहोचलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी संबंधित डीलरच्या कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यालय बंद आढळल्यानं नागरिकांचा संताप आणखी वाढला। फोनवर संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। दरम्यान संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत निषेध केलाय। हमको ये प्रॉब्लम है, जैसे डिलीवरी का मैसेज आ जाता है और उनको लोग को कॉल करो तो कॉल रिसीव नहीं करते हैं, मोबाइल फिर कट कर देंगे, फिर उसके बाद बोलेंगे नहीं आया है, फिर बोलूँगा मैसेज आया, बोलते हैं आया होगा, आओ देखो ऑफिस में आओगे तो ऑफिस बंद दिखेगा। मैं सेक्टर 6 एवरशाइन में रहता हूँ। पिछले 20 दिनों पहले मैंने HP बुकिंग कराई थी। परसों मैसेज आया है कि डिलीवर हो चुका है और अपना सिलेंडर आया नहीं है घर पे। कोई फ़ोन उठा नहीं रहा है। ऑफिस पे आया हूँ आज इंक्वायरी करने, सब बंद करके इधर उधर भागे पड़े हैं। मेरा बाटला बुकिंग हुआ है, मैं बाटला इंक्वायरी के लिए आया था यहाँ पे ऑफिस में इनके, ये इनके HP ऑफिस है एवरशाइन में। इसके लिए मैं आया था कि कह रहे यहाँ इंक्वायरी को बाटला हमको कब मिले। यहाँ पे इनका कोई स्टाफ नहीं है, ऑफिस बंद करके सब गायब है। तिकडे कोल्हापुरात अजूनही काही गॅस एजन्सीसमोर घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात। बुकिंग करून 15 ते 20 दिवस झाले तरी देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे नागरिकांना गॅस एजन्सीच्या दारात त्यांनी गर्दी केली। जिल्हा प्रशासनाने घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना केल्या आहेत। मात्र असं असलं तरी 15 ते 20 दिवस घरामध्ये सिलेंडर येत नाहीये, त्यामुळे आम्हाला एजन्सीच्या दारात यावं लागतंय असं नागरिकांचं म्हणणं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।